तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला हे बघून विषय कळालाच असन. तर आज आपल्याला उचलायची होती खंडोबाची तळी. मग काय लवकरच तळी उचलून घेतली आणि निघालो मित्राला घ्यायला. मित्राला घ्यायला जायचं कारण असं होतं की आपल्याला जायचं होतं मंदिरात. तर आम्ही मंदिराकडे निघालो होतो की तेवढ्यातच मित्राचा कॉल आला. मित्र म्हणाला, तुम्हाला जर जायचं असेल मंदिरात तर मला पण घेऊन जावं लागेल. मग काय लवकरच मित्राच्या घरी आलो आणि इकडे येऊन बघतो तर काय मित्राचं आवरलेलंच नव्हतं. मित्राला आपल्याला घरी तर काय बोलता नाही आलं, पण बाहेर आल्यावर चांगलंच गोड भाषेत समजून सांगितलं. लवकरच रस्त्यावरून पळ काढत आम्ही पोहोचलो मंदिरात. तर आमच्या मित्राला कॅमेरा दिसला नाही की त्याच्या हात ऑटोमॅटिक वर यायला चालू होतात. काय लवकरच मंदिरात आल्यानंतर हवेत बाबांच्या पादुकाचं दर्शन घेतलं आणि मंदिरात बरीचशी गर्दी असल्या कारणाने आपण कळसाचं दर्शन घेऊन लवकरच विना मंडपात येऊन माऊलींच्या समोर नतमस्तक झालो. मंदिरात एवढी गर्दी बघून मी तर पहिल्यांदा बाहेरच आलो आणि बाहेर आल्यानंतर लवकरच मित्रांसोबत एक चहा घेतला. इकडे चहा पिऊन झाल्यावर मला आठवलं की अरे आपल्या पायातला काळा दोरा तर तुटलेला आहे. लवकरच नवीन काळा दोरा बसून घेतला. इकडे मित्राचा बस पास संपल्या असल्या कारणाने मित्राला बस स्टॉपवरच सोडून मी निघालो घरी. घरी आल्यावर थोड्या वेळ उन्हाला बसलोच होतो की तेवढ्याच आपल्याला मित्राचा कॉल आला आणि कॉलवर असं सांगण्यात आलं की आपल्याला बाहेर जायचंय, तर तू लवकरच कॅफेवर ये. तर या धुळीतून कसं बस तोंड लपवत मी पोहोचलो कॅफेवर. आणि इकडे कॅफेवर आल्यानंतर मला कळालं अरे आपल्याला तर चाकणला जायचंय. तर लवकरच इकडे मी आपल्या मित्रांसोबत गाडीत बसून घेतलं. रस्त्यात खड्डे नव्हते, नेमका रस्ताच खड्ड्यात असल्या कारणाने आरामात गाडी चालवता आम्ही पोहोचलो चाकणमध्ये. तर चाकणमध्ये नेमकं यायचा विषय असा होता की आपल्या मित्रांनी नवीनच मेडिकल चालू केलं होतं. नेमकं त्याच मेडिकलचं आज उद्घाटन होतं. लवकरच काउंटरवर स्वस्तिक काढून पूजा करून घेण्यात आली. मित्राच्या मेडिकलचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हाताने न करता आई वडिलांच्या हस्ते करून घेण्यात आलं. तर इकडे मेडिकलचा ओव्हरऑल व्ह्यू काय असा होता. तर इकडे लवकरच पाहुणे मंडळींना नाश्त्याची सोय करून देण्यात आली आणि लवकरच आम्ही पण नाश्ता करून निघालो आळंदीला. आणि आम्ही येताना चाकणला तर बरेचसे लवकर आलो होतो, पण असं वाटत नव्हतं जाताना आम्ही लवकरच आळंदीला जाऊ. नेमकं शिवाभाऊ स्टेअरिंग कडे एवढं काय बघत होतं त्याची त्यालाच कळत नव्हतं. लवकरच आम्ही आळंदीत आलो. आम्ही आळंदीत नाही की तेवढ्यातच आमच्या मित्राला कॉल आला की तुम्ही जे डेकोरेशन लावलंय त्यात थोडे काही चेंजेस करायचे. लवकरच डेकोरेशन मध्ये नॉर्मल चेंजेस करून आम्ही निघालो कॅफेकडे. नेमका आज आमच्या स्वागत भाऊची गाडी चालून मला असं वाटत नव्हतं की मी जिवंत कॅफेवर जाईन. तर गर्दी ही बरीचशी असल्या कारणाने कुठूनही गाडी टाकत आम्ही पोहोचलो कॅफेवर. कॅफेवर आल्यानंतर थोडा वेळ आराम करून घेतला. आराम करून झाल्यानंतर कॅफेतून बाहेर आल्यानंतर मी बघतो तर काय, तर इकडे तर काही वेगळाच विषय उभारण्यात आला होता. तर त्या विषयात जास्त इन्व्हेस्टमेंट न करता आम्ही पोहोचलो चहा प्यायला. इकडे चहा प्यायचं सोडून नेमकं स्वागत भाऊ आमचं कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत होतं मला अजून पण कळालं नव्हतं. आमच्या शिवा भाऊला एका वहिनीने किचन दिलेलं आहे. थंडी ही बरीचशी असल्या कारणाने लवकरच मी घरी गेलो. ट्रॅकसूट घालून मी निघालो कॅफेकडे. कॅफेकडे जायचा विषय असा होता की आज होता आपल्या मित्राचा वाढदिवस. इकडे मित्राचा केक कापून होत नाही की आमचं अचानकच ठरलं की जेवायला जायचंय. तर लवकरच आम्ही चौधरी हॉटेलला आलो. ऑर्डर देताना म्हणलं पहिलं स्टार्टर मध्ये मसाला पापड मागून घेतला. तर इकडे आमचा मसाला पापड खाऊन होत नाही की तेवढ्यातच आमची मेन ऑर्डर आली. लवकरच जेवण वगैरे करून मी निघालो घराकडे. तर चला मित्रांनो, बराच उशीर झाले असल्या कारणाने मी जातो घरी. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.